बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजनं। पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांवर कारवाई करण्यात आली। औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी ही कारवाई केली आहे। कारवाईचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांवर कारवाई करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी ही कारवाई केल्याचं कळतंय। काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुकाराम मुंढे साहेब यांचं अभिनंदन करतो। अशी काय जादू झाली की 2014 पर्यंत भाजपचा प्रचार करणारे बाबा रामदेव 2014 नंतर एवढे मोठे उद्योगपती झाले, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज त्यांनी मिळवल्या की जे या देशातल्या जातीवंत उद्योजकांना सुद्धा जमू शकलं नाही। याचा अर्थ पतंजलीने लोकांना फसवलं, बाबा रामदेव यांनी लोकांना फसवलं। आज त्यांचा चेहरा उघडा पडला। मी तुकाराम मुंढे साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि लोकांना विनंती करतो की पतंजली सारख्या फसवणाऱ्या गोष्टींवरती आता विश्वास ठेवू नका। आयुर्वेदिक वर जे महाराष्ट्रामध्ये कारवाई सुरू आहे ते योग्य आहे आणि तुकाराम मुंढे सारखा अधिकारी हेच करू शकतो त्यांच्यावर कारवाई। त्याचं कारण असं आहे, सुप्रीम कोर्टने अगोदरच त्यांना पतंजलीला सांगितलं होतं की तुमची जी जाहिरात आहे हे लोकांना भ्रम करते आणि ते बंद करून टाका, परंतु पतंजलीने काय कारवाई केली नाही आणि तेच आयुर्वेदिक दवाई जी आहे, औषध जे आहे ते लोकांना विकून राहिले। त्याच्यावर तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्यांनी कारवाई केला ते योग्य आहे आणि ती कारवाई झालीच पाहिजे आणि अजून मोठ्या प्रमाणावर ते झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।